तेरी सदा है, तुझ में तू मुझ में छुपा है। इतनी गुण मेरे लहजे में तेरी सदा है, तुझ में तू मुझ में छुपा है। जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि एडिटिंगवरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त जो इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला सुरू आहे ना, तो आपण त्या सॉन्गवर त्याच व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओ लाईक करता करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन प्लॅन झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स जो देत असतो। तर सोबतच मित्रांनो व्हिडिओचं लागणारं मटेरियल आहे म्हणजे आपलं हायलाइट मिशनचं बेटमार्कचं QR कोड आहे ना, तो या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला ना तर व्हिडिओ जराही नाही समजणार आणि QR कोड देखील सापडणार नाही। QR कोड सापडल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या। तर चला मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला QR कोडची गरज आहे। त्या QR कोडला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे, त्यानंतर ना आता गुगल लेन्समध्ये यायचे, त्या QR कोडला इम्पोर्ट करायचं गुगल लेन्समध्ये। मी हा दुसरा QR कोड इम्पोर्ट केलेला आहे। तर आता इम्पोर्ट केल्यानंतर ना मोबाईलचा डाटा जो आहे ना तो ऑन करायचे। ऑन केल्या आपल्या QR कोडवरती एक लिंक येईल। तर बघू शकता मित्रांनो त्या QR कोडवरती क्लिक केल्या इझिली आपला बेटमार्क आहे ना तो इम्पोर्ट होऊन जाईल, म्हणजे त्या लिंकवरती क्लिक केल्यावर। तर आता QR कोड कसा हायलाइट मिशनमध्ये इम्पोर्ट करायचं तर मी ते सांगितलेलं आहे। तर आता आहे ना आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला आपला बेटमार्क आहे ना तो ओपन करायचा। तर मी ओपन करून घेतो। त्यासाठी आपल्याला हायलाइट मिशन ओपन करून इथे प्रोजेक्ट्समध्ये यायचं, त्यानंतर ना ते आपल्याला 1 नंबरलाच आपला बेटमार्क आहे बघू शकता मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण बघा मगच समजेल, नाहीतर थोडं देखील समजणार नाही। तर बघू शकता मित्रांनो इझिली म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। तर स्टार्टिंगला यायचे, त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे ग्रुप 2 ची लेअर आहे ना, हे लेअर त्या लेअरच्या खाली एक फोटोची लेअर आहे, त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला फोटो आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा इथे। त्यानंतर ना कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे, तर आपला फोटो आहे ना तो इझिली ॲड होऊन जाईल बॅकग्राऊंडला। त्यानंतर ना आता इथे थोडं पुढे यायचे, इथे पहिली बीट आहे ना 2.27 सेकंडची बीट आहे ना, त्या बीटच्या पुढचे ग्रुप 1 ची जी लेअर आहे ना त्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे। त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन इथे एक फोटोची लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करायचे, त्यानंतर ना कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आता आपला फोटो आहे ना तो सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे, तर इझिली आपला आपला फोटो आहे ना तो इथे ॲड होऊन जाईल ग्रुपमध्ये। तर आता बॅकवरती क्लिक करायचे, तर असंच पुढच्या देखील ग्रुपवरती ॲड करायचे। एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन आपल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपले वेगवेगळे फोटोज येतात ना ते ॲड करून घ्यायचे तसं। तर इथे एकदा फोटोज ॲड करताना इथे शॉर्ट होतं बघू शकता मित्रांनो, ते ग्रुपचं शॉर्ट झालेलं आहे। त्यासाठी आपल्याला त्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून पुढच्या बेटवरती जाऊन किंवा 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, तरी इझिला म्हणजे ग्रुप आहे ना तो येऊन जाईल। तर असं आहे ना सगळे इमेजेस चेंज करायचे आहेत। तर मी आता एवढं केलेलं आहे, तर ते पुढचे तुम्ही 2-3 राहिले ते तुम्ही करून घ्यायचे तुमचे फोटोज। त्यानंतर ना आता आहे ना थोडं स्टार्टिंगला यायचे। तर मित्रांनो आता मी ना तुम्हाला एक QR कोड देणार आहे, त्या QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। तो QR कोड आपल्याला गुगल लेन्समध्ये इम्पोर्ट करायचे। तर भावांनो हा आपला QR कोड आहे, या QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। तर आता बेटमार्क आहे ना ते तुम्हाला इम्पोर्ट म्हणजे भेटून जाईल QR कोड। तर आता आहे ना स्टार्टिंगला यायचं, त्यानंतर ना थोडं इथे वरी यायचे, वरी एक वेदांत एडिटिंग नावाची एक लेअर आहे 1 नंबरलाच, त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ते कॉपी बॅकग्राऊंडची जी लेअर आहे ना ही लेअर इफेक्टची लेअर आहे ना ती मी हाईड केलेली आहे, त्याला अनहाईड करायचे, तर इझिली येऊन जाईल बघू शकता मित्रांनो। आणि आहे ना ते इथे व्हाईट कलरचं इथे जात होतं ना ते आपल्याला दिसत नाही ना, हे दोन्ही साईडने असं ओपन व्हायला ते दिसत नाही। त्यासाठी दिसण्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला येऊन इथं थोडं खाली येऊन ते फोटोची लेअर आहे त्या लेअरच्या वरती ग्रुप 2 नावाची लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करायचे।
त्यानंतर ना एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंग लेवने जे दोन्ही लेयर्स आहेत ना ते मी हाईड केलेले आहेत ते अनहाईड करायचे, तर इझिली येऊन जाईल. बघू शकता मित्रांनो, आपला व्हिडिओ जो तो अशा प्रकारे इझिली बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक वेळेस बॅकवरती क्लिक करून कोपऱ्यातल्या हे जे शेअर नावाचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं, तर इझिली हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल्स आणि अलाइट मशीनचे QR कोड पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.